नमस्कार भावा बहिणींनो, शुभ सकाळ आपणा सर्वांना। आज मी कोणकडे आलो बकऱ्या चारासाठी। हे काय बकऱ्या चराले, हे बघा हे पडीत जागा आहे आमच्या काकाची। इथं मस्त जबरदस्त झाड आहे, केवढं उंच उंच झाड आहे, जबरदस्त केवढं उंच आहे भावांना। हे बाप बघा 50-60 फूट आहे का जास्त फूट आहे काय भावांना झाड। आता अशा मस्त वातावरणामध्ये बकऱ्या लागल्या चराले। पावसाळ्यामध्ये भावांना यातलं वातावरण एकदम परफेक्ट आणि जबरदस्त दिसते। आणि इकडं शेतीसुद्धा इकडे जबरदस्त दिसते पावसाळ्यामध्ये। आता काळी काळी दिसतात मला, तर पावसाळ्यामध्ये एकदमच। आता इकडे लागल्या बकऱ्या चरायला। आत्तापर्यंत मी बकरीला चारा हातानं बुरू टाकला, तर कॅमेरा धरायला कोण नसल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही। तर मस्त थोड्या जगवल्या बकऱ्या। आता थोड्या चार्जर करतो, मग नंतर टाईम झाला घराकडे जातो। तोपर्यंत आता येत बकऱ्या आता पडतामध्ये चढते। आता बकऱ्या जबरदस्त वातावरण आहे भावांनो। आणि काल थोडंसं पाणी पडून गेल्यामुळे रोज काही तेवढं ऊन लागत नाही, पण ते निघू शकते ऊन। बकऱ्या आहे का नाही, बकऱ्याकडे पाचा ते भावांनो। नाही तर हे बकऱ्या आहे ना कोणकडे निघून जाते बकऱ्या आपल्या। हे बघ आहे तिकडे बकऱ्या पाचाला, ते बकऱ्या या 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 हाक मारा लागते बकऱ्याला भावांनो। आता हे झाड एखादं बागवतो, यातला फांदा बागवतो। बुगव केल्याशिवाय आता बकरी जगत नाही भावांनो। कारण तर उन्हाळा दिवस आहे, पाला काही राहिला नाही। जो खाली पाला होता तो पावसाने सोडल्यावर झाला, पाहून घे। आणि ह्या धूळमुळ टिकलेला पाला खाली पाहत नाही बकऱ्या। म्हणून आता हे कस्तरी या तिकडे जमल्या वाटते बकऱ्या। त्या मोहच्या झाडापाशी काही ते जुनी फुलं असन तेव्हा मोहच झाड येतं, त्या झाडापाशी जुनी फुलं आहे काही ते तर भिल्ल्या बकऱ्या ते खाऊन जाते। इकडे येते तोपर्यंत आता येतं थोडं बसतो। आता मी पाहतो आता वाट आता बकऱ्याची। ते बागवण्याला काहीच नाही आहे, ते तिकडे होतं बागवण्याला तिकडे मस्तपैकी आतापर्यंत बागवले। तिकडे आता जातो आता मी, तिकडे आमच्या शेततळ्याकडे आहे, तिकडे जातो मी आता तिकडं यात। तर तिकडं आहे शेततळं आपलं, तुम्हाला माहीत आहे आपलं शेततळं कसं आहे। आता एक आली बकरी बागवतो आता मी। आत्तापर्यंत बागवत जगली, हे बघा की आता बागव आता जगवला ते भावांनो। आता परंतु पाला कुठं राहिला, आता खाली पाला नाही राहिला बुळ्यामध्ये। आता चांगला पाणी पडेल तेव्हा खाली पाला फुटन, आणि फुटला आहे पाला तर येतं पावसाळ्यामध्ये कुठं आणता येते बकऱ्या पावसाळ्यामध्ये, जागा राहत नाही ना, तिकडे जाते कुठे असं तसं जगवायच्या बकऱ्या। आता फुललेले मग गोड गुराचं काम आता। हे बघा हे आता अशा प्रकारे लागले आता बकऱ्याचं खाले। आता पाहून घ्या मग आता हो आता बागव आता दिवसभर आता जगवायचं। कसं आहे सुमित्र आता परगावात जाता येत, उद्या कार्यक्रम आहे माझ्या भाषेच्या का म्हणते भाषेच्या पोयचा नवस आहे, माझ्या नातीचा नवस आहे। 1200 का नवस आहे वाटते, नवस तर जाते। तर मध्ये उलटी होते त्यांना मी काही जात नाही। तर आता मी लागलो बकऱ्याने, आणि आमच्या बापूले पुन्हा पाठवलं। बापू आणि सुमित्र जाते आता तिकडं कार्यक्रमाला जाते। तर 2-4 दिवसात मी बकऱ्या चालवतो आता हे जगव असे बागो असं हे बागवतो पाहता हे खावा जगवायचे आता बकरी। आता पडत होता आता फोन आता हे बघा आता ते बागो आता जगवायचे बकरी। कसं कसं आहे भावांना, आजपर्यंत मी ॲप्सचं बनवून मोळ चालू होतं, अँड्रॉइडचं ॲप्सचं म्हणजे आरोग्यविषयक। ते बनवलं आजपर्यंत 1.5 महिने गेला त्याच्यातच बुवा। कसं आहे आरोग्याची माहिती जबरदस्त आपलं काही हे चॅनल नाही आरोग्याचं, त्यामुळे काही जास्त काही सांगत नाही। असं आहे तो तर आता हे जगवणं चालू आहे आता आपलं। ही बकऱ्या तिकडे गेल्या खासाठी, 2-4 बकऱ्या येत राहिल्या माझ्यापाशी। हे बघा 2-4 बकऱ्या माझ्यापाशी। हां असं आता पावसाळा येतात जवळ पटपट आता मला बकरून करायला लागते भावानं। 2-3 दिवसांनी आता सुमित्र आली का मला पटकन बकरून टाकावं लागते। आणि लई काम आहे आता भावानं। त्या लोकांनी तोडलेलं खोळ आहे, त्या लोकांचे खोळं आमच्या गावात वावरात पडून आहे तोडलेले, ते आता कवा नेते खातं ते जमलं तर मला ते खोळं अलग करून ठेवावं लागते आपल्या हातानं।